रोटेशनल डायनॅमिक्सची सुरुवात आपण सर्क्युलर मोशन कायनेमॅटिक्स पासून करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सर्क्युलर मोशन म्हणजे पार्टिकल जेव्हा एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्स मध्ये मोशन करतो. when particle moves along the circumference of circle we call it as circular motion. सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी ही कायम त्या सर्कलला टँजेन्शियल असते. म्हणजे जर माझा पार्टिकल ए पोझिशनला असेल, या पार्टिकलच्या लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन असते आय विल हॅव टू ड्रॉ अ टँजेंट टू सर्कल ॲट पॉइंट ए and this is linear velocity of particle when it is at point A. Similarly, हा पार्टिकल बी पॉइंटला गेला तर आता त्याच्या लिनियर वेलॉसिटीची दिशा होईल या बी पॉइंटला मला सर्कलला टँजेंट ड्रॉ करावा लागेल. सो सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटीची डायरेक्शन ही कॉन्स्टंटली बदलत असते. सुरुवात करताना आपण काही टर्म्स इंट्रोड्यूस करतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा, पार्टिकल सर्कल मध्ये फिरतोय, ए पॉइंट पासून पार्टिकल बी पॉइंट पर्यंत गेला. जर मी सर्कलच्या सेंटर पासून पोझिशन ए पर्यंत वेक्टर ड्रॉ केला तर त्याला म्हणतात रेडियस वेक्टर. जर हा ओरिजिन घेतला तर याला पोझिशन वेक्टर असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात हा वेक्टर ओ ए पार्टिकलची पोझिशन दाखवतो विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ द सर्कल. पार्टिकल ए पासून बी पर्यंत जातो तेव्हा हा रेडियस वेक्टर काही अँगल मधनं रोटेट होतो. त्या अँगलला आपण म्हणतो पार्टिकलची अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा अँगल असल्यामुळे याचं एसआय युनिट असेल रेडियन. रेडियन प्युअर नंबर आहे, त्याचे डायमेन्शन्स M0, L0, T0 असे असतील. बरोबर आहे. जर पार्टिकल ए पासून बी पर्यंत टी इतक्या वेळेत जात असेल तर आपण अँग्युलर वेलॉसिटी डिफाइन करू. Average angular velocity is simply defined as angular displacement per unit time. युनिट काय असेल? अर्थात रेडियन पर सेकंड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस म्हणजे when time is very very small, instantaneous angular velocity is simply rate of change of angular displacement with respect to time. बरोबर आहे. डायमेन्शन्स आहेत अँग्युलर वेलॉसिटीचे M0, L0, T⁻⁻1. लक्षात घ्या रेडियनला कुठले डायमेन्शन्स नाहीत. सो पर सेकंड म्हणून डायमेन्शन्स आहेत T⁻⁻1. अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण म्हणतो अँग्युलर ऍक्सिलरेशन. युनिट अर्थातच काय असणार आहे? रेडियन पर सेकंड स्क्वेअर किंवा M0, L0, T⁻⁻2 हे असणार आहेत त्याचे डायमेन्शन्स. ओमेगा, अल्फा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन यांच्या डायरेक्शन्स काय घेतात? लक्षात घ्या, पार्टिकल सर्कल मध्ये फिरतो त्यावेळेस त्या पार्टिकलकडे दोन ऑप्शन्स आहेत. तो सर्कल एकतर असं अँटी क्लॉकवाईज फिरेल किंवा एकतर असं क्लॉकवाईज फिरेल. याच्या क्वांटिटीज आहेत थीटा, ओमेगा, अल्फा, या वेक्टर्स आहेत. मात्र एका स्पेशल टाइपचे वेक्टर्स आहेत, त्यांना ऍक्सियल वेक्टर्स म्हणतात. काय शब्द वापरला मी? आय कॉल देम ऍक्सियल वेक्टर्स. व्हॉट इज ऍक्सियल वेक्टर? हे जे वेक्टर आहेत थीटा किंवा ओमेगा किंवा अल्फा, हे सर्क्युलर मोशन ज्या प्लेन मध्ये घडतं, सपोज पार्टिकल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, थीटा, ओमेगा, अल्फा सर्क्युलर मोशन ज्या प्लेन मध्ये घडतं त्या प्लेनला परपेंडिक्युलर दिशेमध्ये असतं आणि म्हणून त्यांना म्हणतात ऍक्सियल वेक्टर्स. म्हणजे काय की थीटाची डायरेक्शन किंवा ओमेगाची डायरेक्शन ही या सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. आता परपेंडिक्युलर दोन प्रकारे आपल्याला ड्रॉ करता येईल. आयदर असा ड्रॉ करता येईल किंवा असा ड्रॉ करता येईल. बरोबर आहे. यातली कुठली डायरेक्शन घ्यायची? तर यातली डायरेक्शन कुठली घ्यायची हे ठरवलं जातं राईट हँड रूल. वी आर गोइंग टू यूज राईट हँड रूल. काय आहे राईट हँड रूल? जर मी माझा उजवा हात घेतला, फिंगर्स कर्ल केले, हे जे कर्ल फिंगर्स आहेत हे जर पार्टिकलच्या मोशनची दिशा दाखवत असतील तर माझा जो थंब आहे हा पार्टिकलच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची किंवा अँग्युलर वेलॉसिटीची दिशा दाखवतो. म्हणजे या केसमध्ये जर तुम्ही बघितलं पार्टिकल या पद्धतीनं फिरतोय, बरोबर आहे. माझा अंगठा म्हणजे माझे फिंगर्स पार्टिकलची फिरण्याची दिशा दाखवत असतील, माझं थंब काय दाखवतंय? द अँग्युलर डिस्प्लेसमेंट
or angular velocity will be in this direction in this particular case. बरोबर आहे, ही डायरेक्शन आपण घेणार नाही. बरोबर आहे. याच्या उलट जर पार्टिकल या पद्धतीनं फिरत असता, बरोबर आहे, परत एकदा हॉरिझॉन्टल सर्कल आहे, अशा पद्धतीनं पार्टिकल फिरतो. आता जर मी राईट हँड रूल वापरला, फिंगर्स मुव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ पार्टिकल, माझा थंब पॉइंटिंग डाऊनवर्ड आहे आणि या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा किंवा ओमेगाच्या दिशा या डाऊनवर्ड दाखवल्या पाहिजेत. एग्री ऑन नॉट? जी थीटाची डायरेक्शन तीच माझ्या ओमेगाची. बरं, आपण थीटा ओमेगाच्या डायरेक्शन बद्दल बोललो. अल्फाची दिशा काय असते? जर अँग्युलर वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर जी थीटाची डायरेक्शन तीच अल्फाची डायरेक्शन, जी थीटा ओमेगाची डायरेक्शन तीच अल्फाची डायरेक्शन, जर ओमेगा इन्क्रीज होत असेल, अँग्युलर स्पीड वाढत असेल. पण जर अँग्युलर स्पीड कमी होत असेल तर मात्र अल्फाची डायरेक्शन ही ओमेगाच्या डायरेक्शनला अपोजिट असते. लक्षात घ्या, अल्फा म्हणजे डी ओमेगा बाय डी टी आहे. सो ओमेगा जर इन्क्रीज होत असेल, हा डी ओमेगा बाय डी टी पॉझिटिव्ह येणार, अल्फाची दिशा ओमेगाच्या दिशेचीच असणार. पण जर ओमेगा कमी होत असेल, बरोबर आहे, तर अल्फाची डायरेक्शन ओमेगाच्या डायरेक्शनला अपोजिट असणार. लक्षात घ्या, थीटा ओमेगाच्या डायरेक्शन कायम कशा आहे? सेम आहे. ओमेगा इन्क्रीज होतोय, अल्फा विल बी इन द सेम डायरेक्शन ऍज दॅट ऑफ ओमेगा. डिक्रीज होतोय ओमेगा, अल्फा विल बी इन द अपोजिट डायरेक्शन ऍज दॅट ऑफ ओमेगा. बरं, आता या ज्या अँग्युलर क्वांटिटीज आपण शिकलो त्या लिनियर क्वांटिटीजशी कशा प्रकारे रिलेटेड आहे. पहिल्यांदा आपण बघूयात रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर स्पीड. पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेलाय, ही जी आर्क आहे तिची लेंथ एस आहे आणि जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली ती थीटा आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अँगल इन रेडियन थीटा इज डिफाइंड ॲज लेंथ ऑफ दिस आर्क एस डिवायडेड बाय रेडियस. म्हणजे पार्टिकलचं डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालंय तर ते आहे आर थीटा. बरोबर आहे. स्पीड किती आहे पार्टिकलचा? एस बाय टी, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे स्पीड असेल, आर थीटा बाय टी. येस ऑर नो? सो डिस्टन्स अपॉन टाइम जर स्पीड असेल, आर कॉन्स्टंट, थीटा बाय टी म्हणजे ओमेगा आहे. सो लिनियर स्पीड हा आर टाइम्स अँग्युलर स्पीड आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? लिनियर स्पीड किती आहे? आर टाइम्स अँग्युलर. आता बघा, इथे मी मुद्दाम लिनियर स्पीड असा शब्द वापरला. हे जे रिलेशनशिप आहे व्ही इक्वल टू आर ओमेगा, हे स्केलर फॉर्म मधलं रिलेशन आहे. स्पीड इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी. वेक्टर फॉर्म मध्ये जर मला लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीचं रिलेशन काढायचं असेल, बरोबर आहे, हे तीनही वेक्टर आहेत. आणि कसे वेक्टर्स आहेत? ओमेगा, व्ही आणि आर हे तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कसं? बघा, आर रेडियस सर्कलच्या प्लेन मध्ये, वेलॉसिटी टँजेन्शियल सर्कलच्या प्लेन मध्ये, अँग्युलर वेलॉसिटी ऍक्सियल वेक्टर सर्कलला परपेंडिक्युलर, शिवाय रेडियस आणि टँजेंट परपेंडिक्युलर, त्यामुळे आर आणि व्ही एकमेकांना परपेंडिक्युलर. हे तिघही ओमेगा, आर, व्ही तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. एग्री ऑर नॉट? मला हा वेक्टर व्ही ओमेगा क्रॉस आर असा रिप्रेझेंट करता येतो. आय कॅन रिप्रेझेंट व्ही ॲज ओमेगा क्रॉस आर. लिनियर वेलॉसिटी इज क्रॉस प्रोडक्ट ऑफ अँग्युलर वेलॉसिटी अँड रेडियस. लक्षात घ्या, when I take a cross product, I get a vector which is perpendicular to both. So omega cross r is a vector which is perpendicular to omega as well as r. V आहे तसा, ओमेगा आणि आर दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. त्याचप्रमाणे मॅग्निट्यूड काय येते? ओमेगा क्रॉस आर ची मॅग्निट्यूड बघा काय येते? ओमेगा आर साइन ऑफ अँगल बिटवीन ओमेगा अँड आर. 90 अँगल आहे, साइन 91 आहे. सो मॅग्निट्यूड मध्ये मगाशी जे रिलेशनशिप आपण बघितलं होतं व्ही इक्वल टू आर ओमेगा, ते सॅटिस्फाय होतं. करेक्ट? आणि डायरेक्शन पण या रिलेशननं सॅटिस्फाय होते. ओमेगा क्रॉस आर, आर क्रॉस ओमेगा का नाही? तुम्ही स्वतः राईट हँड रूल वापरून करून बघा. बरोबर आहे. ओमेगा क्रॉस आर व्हीच्या डायरेक्शन मध्ये येईल, होमवर्कला काम देतो. आर क्रॉस ओमेगा मात्र व्हीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये येईल. आर क्रॉस ओमेगा तुम्ही केलं, आय होप सगळ्यांना येतं. येत नसेल तर कमेंट मध्ये सांगा की वेक्टर प्रॉडक्टची डायरेक्शन कशी ठरवतात, नक्की डिस्कस करूयात आपण. मी जर आर क्रॉस ओमेगा केलं असतं तर ते या दिशेत आलं.
ओके, ते व्हीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आलं असतं. लक्षात घ्या, क्रॉस प्रॉडक्ट मध्ये सिक्वेन्स महत्वाचा आहे. सो वेक्टर रिलेशनशिप लिनियर वेलॉसिटी इज अँग्युलर वेलॉसिटी क्रॉस रेडियस वेक्टर. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. मध्ये पुढचा पार्ट आहे युसीएम अर्थात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकल जर कॉन्स्टंट स्पीडनं सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल, सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड, त्याला आपण म्हणतो युसीएम, सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड किंवा कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. असं सर्क्युलर मोशन जिथे अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात घ्या, मी स्पीड कॉन्स्टंट आहे असं म्हटलं, वेलॉसिटी नाही. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे पण लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी नाही. याचं कारण सुरुवातीलाच बोललो होतो, सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटीची डायरेक्शन बदललीच पाहिजे. पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे त्यानुसार वेलॉसिटीच्या वेगवेगळ्या दिशा आहेत. सो वेलॉसिटी मॅग्निट्यूड मध्ये भलेही कॉन्स्टंट राहते, डायरेक्शन मध्ये ती कॉन्स्टंट राहू शकत नाही. सो युसीएम मध्ये मी असं नाही म्हणत की वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, मी म्हणतो स्पीड कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून हा युसीएम ऍक्सिलरेटेड मोशन आहे. ओके, द वेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. करेक्ट, द वेलॉसिटी इज चेंजिंग. प्रत्येक मोमेंटला वेलॉसिटी बदलते, इथे ऍक्सिलरेशन आहे. बरोबर आहे, वेलॉसिटी मॅग्निट्यूड मध्ये नाही बदलत, वेलॉसिटी डायरेक्शन मध्ये बदलते. सो हे ऍक्सिलरेशन जे आहे युसीएम मधलं ते हे इंटरेस्टिंग ऍक्सिलरेशन. हे ऍक्सिलरेशन वेलॉसिटीची मॅग्निट्यूड वाढवत नाही किंवा हे डिऍक्सिलरेशन पण नाहीये, हे वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कमी पण करत नाही, हे फक्त वेलॉसिटीची दिशा बदलतं. हे ऍक्सिलरेशन खूप इंटरेस्टिंग डायरेक्शन मध्ये असतं. जर पार्टिकल युसीएम परफॉर्म करत असेल, मी म्हटलं की पार्टिकलची वेलॉसिटी ही टँजेन्शियल आहे. सो सपोज माझा पार्टिकल ए पोझिशनला आहे, ही त्याची वेलॉसिटीची दिशा आहे, टँजेन्शियल टू सर्कल. ऍक्सिलरेशन ची दिशा असते युसीएम मध्ये अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे जर माझ्या सर्कलचा सेंटर असेल ओ, तर हे जे ऍक्सिलरेशन आहे त्याची दिशा असते पार्टिकलच्या पोझिशन पासून सर्कलच्या सेंटर पर्यंत, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. या ऍक्सिलरेशनला आपण म्हणतो सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन. ऑब्झर्व करा, हे ऍक्सिलरेशन वेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे. दिस ऍक्सिलरेशन इज परपेंडिक्युलर टू वेलॉसिटी. करेक्ट, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. या ऍक्सिलरेशनचं काम आहे वेलॉसिटीची दिशा बदलणे. मी जर या ऍक्सिलरेशनचा कंपोनंट घेतला व्हीच्या दिशेत 0 आहे, म्हणजे हे ऍक्सिलरेशन व्ही ची मॅग्निट्यूड बदलू शकत नाही, पण ते काय करतं, ती व्ही ची डायरेक्शन बदलतं. रादर सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन आहे म्हणूनच पार्टिकल सर्कल मध्ये फिरू शकतो, कॉन्स्टंटली व्ही ची दिशा अशी बदलत राहू शकते. बरोबर आहे की नाही? या सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला, this centripetal acceleration comes equal to the omega square r किंवा v square by r. Okay, this is the formula for centripetal acceleration. हे दोन्ही एकच फॉर्म्युलेज आहेत. तुम्हाला माहिती आहे की मी जर v square by r लिहिलं, v म्हणजेच काय, ओमेगा r, राईट. सो इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज ओमेगा स्क्वेअर r square upon r म्हणजेच ओमेगा स्क्वेअर r. करेक्ट. वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिता येतं हे ऍक्सिलरेशन? हाऊ आय कॅन राईट दिस ऍक्सिलरेशन इन वेक्टर फॉर्म? बघा, मॅग्निट्यूड आहे ओमेगा स्क्वेअर आर, मात्र दिशा आर च्या अपोजिट. आर रेडियस वेक्टर कुठून कुठे काढतो, सेंटर पासून पोझिशन पर्यंत. अरे हो की नाही, रेडियस वेक्टरची दिशा ही आहे, फ्रॉम सेंटर टू पोझिशन. एग्री ऑर नॉट? ग्रीन कलरने दाखवली. सो तुमच्या लक्षात येत आहे की हे जे सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन आहे याची दिशा आरच्या अपोजिट आहे. सो मला हे असं लिहिता येईल, AC इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर इन वेक्टर फॉर्म. मायनस साइन इंडिकेट्स दॅट द डायरेक्शन ऑफ AC इज अपोजिट टू दॅट ऑफ आर. बरोबर आहे? लक्षात घ्या, ओमेगा स्क्वेअर स्केलर आहे, ओमेगा वेक्टर आहे, वेक्टरचा स्क्वेअर केला स्केलर क्वांटिटी मिळते ओमेगा स्क्वेअर, राईट. सो AC ची डायरेक्शन आर च्या डायरेक्शनच्या एक्झॅक्टली
अपोजिट आहे, याला आपण म्हणतो सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन. वेक्टर फॉर्म मध्ये मी इथे लिहिलंय. आणि मॅग्निट्यूड मध्ये सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशनचे 3 फॉर्म्युलेज खरं तर लक्षात ठेवायला पाहिजेत. एक आहे v²/r विच इज सेम ॲज ω²r विच इज सेम ॲज v⍵. बरोबर आहे. तुम्ही स्वतः करून बघा, हे तिघांचेही मिनिंग सेमच येतील. v म्हणजे ओमेगा आर आहे, सो ओमेगा आर इंटू ओमेगा ω²r. ओके, तीनही फॉर्म्युलेज बेसिकली सेम आहे. एग्री ऑर नॉट? पिरियॉडिक मोशन आहे. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? युसीएम मध्ये पार्टिकलचा स्पीड कॉन्स्टंट आहे, बरोबर. सो दरवेळेस सर्कल कंप्लीट करायला पार्टिकल सेम वेळ देतो. सो अशी मोशन जी स्वतःला रिपीट करते आफ्टर फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम, आपण त्याला म्हणतो पिरियॉडिक मोशन. सो युसीएम एक पिरियॉडिक मोशन आहे. एव्हरी टाइम इट विल टेक द सेम टाइम टू कंप्लीट वन सर्कल. तीच मोशन रिपीट होत राहणार, बरोबर आहे. टाइम पिरियड काय आहे या पिरियॉडिक मोशनचा? टाइम पिरियड म्हणजे काय? एक सर्कल कंप्लीट करायला किती वेळ लागेल त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. बर, कसा काढणारा टाइम पिरियड? एका सर्कल मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागतं डिवायडेड बाय पार्टिकलचा स्पीड. एक सर्कल मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागतं सर्कमफरन्स ऑफ सर्कल? अरे हो की नाही? डिवायडेड बाय पार्टिकलचा स्पीड v आहे. सो टाइम पिरियड इज 2πr/v. सिमिलरली एक सर्कल ज्यावेळेस पार्टिकल कंप्लीट करतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होतं? हा जो पार्टिकल आहे हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतो 2π. यस ऑर? किती वेळ लागेल हे डिस्प्लेसमेंट व्हायला? डिस्प्लेसमेंट अपॉन अँग्युलर स्पीड. सो टाइम पिरियड इज ऑल्सो 2π/ω. अर्थात जर v ची व्हॅल्यू तुम्ही r⍵ टाकली असती, r कॅन्सल झालं असतं, तरी आलं असतं 2π/ω. दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बर, आता दुसरी टर्म आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एका सेकंदात किती सर्कल्स कंप्लीट होतील. इमॅजिन करा, पार्टिकल युसीएम परफॉर्म करतोय, त्याचा टाइम पिरियड आहे 0.2 सेकंड्स, म्हणजे एका सर्कलला वेळ लागतो 0.2 सेकंड्स. मग एका सेकंदात किती होतील? 1/0.2 म्हणजे 5 रिव्होल्युशन्स कंप्लीट होतील. याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीट इन 1 सेकंड. कशी काढणार आहे फ्रिक्वेन्सी? टाइम किती आहे? 1. एका रोटेशनला किती वेळ लागतो? t. सो किती रोटेशन्स कंप्लीट होतील? 1/t. अर्थात फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. बरोबर आहे. सो हे जे 2 फॉर्म्युलेज आहेत माझे टाइम पिरियडचे, त्याच्यावरनं मला फ्रिक्वेन्सीचे पण 2 फॉर्म्युलेज पटकन लिहिता येतील. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड आहे, बरोबर आहे. सो टाइम पिरियड 2π/ω आहे, तर फ्रिक्वेन्सी इज ω/2π. किंवा टाइम पिरियड 2πr/v आहे, फ्रिक्वेन्सी v/2πr. एग्री विथ दिस? हा फॉर्म्युला खूप कामात येणार आहे. n इक्वल टू ω/2π. सिम्प्लिफाय करून मला असंही लिहिता येईल ω इज इक्वल टू 2πn. करेक्ट. हे फॉर्म्युलेज परत आपल्याला लागत असतात. ओके, हे नीट आपल्या लक्षात पाहिजे. टाइम पिरियड 2πr/v किंवा 2π/ω. फ्रिक्वेन्सी त्याचा रेसिप्रोकल, करेक्ट. आणि अँग्युलर वेलॉसिटी इज ऑल्सो इक्वल टू 2π इंटू फ्रिक्वेन्सी. करेक्ट. विल बी युजिंग दिस फॉर्म्युलेज ऑफन. मग अशी आपण सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन लिहिलं होतं, टाइम पिरियडच्या भाषेत लिहूयात ते ω²r. पण ओमेगा काय? 2π/t. अरे हो ना, t जर 2π/ω असेल तर ओमेगा काय असेल? 2π/t. सो ओमेगाची व्हॅल्यू टाकली 2π/t स्क्वेअर इंटू r, काय येणार आहे? 4π² r/t². माय डियर फ्रेंड, दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. बरोबर आहे. या युसीएम मध्ये ज्या वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत, बरेच एमसीक्यूज तयार होतात की कुठल्या क्वांटिटीज कॉन्स्टंट राहतात, कुठल्या बदलतात. पटपट बोलूयात. स्पीड कॉन्स्टंट राहते युसीएम मध्ये. अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर आहे, बरोबर आहे.
सो मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते, डायरेक्शन बदलत राहते. लिनियर मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे mv, मास भले कॉन्स्टंट आहे, वेलोसिटीची डायरेक्शन बदलते, तो लिनियर मोमेंटमची पण डायरेक्शन बदलेल, अर्थात ती पण क्वांटिटी बदलत राहते डायरेक्शन मध्ये. मॅग्निट्यूड भले कॉन्स्टंट आहे. कायनेटिक एनर्जी एक स्केलर क्वांटिटी आहे, हाफ mv स्क्वेअर, बरोबर आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे, त्यामुळे कायनेटिक एनर्जी युसीएम मध्ये कॉन्स्टंट राहणार आहे. अजून एक प्रश्न येतो, सपोज माझा पार्टिकल या ए पॉइंट पासून डायमेट्रिकली अपोजिट बी पॉइंट पर्यंत गेला. या प्रोसेसमध्ये मोमेंटम किती बदललं बघा. मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे, पार्टिकल ए पॉइंटला होता, त्याचं लिनियर मोमेंटम होतं mv या दिशेमध्ये. पार्टिकल बी पॉइंटला आल्यावर त्याचं लिनियर मोमेंटम झालं mv, मात्र ते या दिशेमध्ये. करेक्ट. सो पहिला जर मी mv म्हटलं तर याला मी मायनस mv असं म्हणू शकेल. एग्री ऑर नॉट? करेक्ट. वेक्टरच्या मदतीनं. एग्री. सो बेसिकली हा जर वेक्टर v असेल तर थोडक्यात हा वेक्टर मायनस v असेल. करेक्ट. दिस विल बी द मोमेंटम. व्हॉट इज चेंज इन मोमेंटम इन दिस केस? चेंज इन मोमेंटम विल बी ट्वाइस mv. अरे हो की नाही? फायनल मायनस इनिशियल. मायनस mv मायनस 2mv, अर्थात त्याची मॅग्निट्यूड काय असेल चेंज इन मोमेंटमची? 2mv. करेक्ट. अर्थात कायनेटिक एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे, ती बदलणार नाही. पुढचा पॉइंट आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशी सर्क्युलर मोशन जिथे ओमेगा कॉन्स्टंट नाहीये, ओमेगा बदलतोय. अर्थात अशा सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा बदलतोय म्हणजे अल्फा आहे. व्हॉट इज अल्फा? डी ओमेगा बाय dt, रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर ऍक्सिलरेशन आहे. युसीएम मध्ये अल्फा 0 असायचा, कारण तिथे ओमेगा कॉन्स्टंट होता. अशा सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सिलरेशनला 2 कंपोनेंट असतात. नीट आहे का? अशा सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटीची मॅग्निट्यूड पण बदलली पाहिजे. सपोज ही सर्क्युलर मोशन आहे, पार्टिकल ए पोझिशनला आहे, त्याची वेलॉसिटी टँजेन्शियल या दिशेमध्ये आहे, आणि आता ही अशी सर्क्युलर मोशन सुरू आहे की जिथे वेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये, ती बदलते. ओमेगा वाढतोय, त्यामुळे लिनियर स्पीड पण वाढतोय. अशा वेळेस ऍक्सिलरेशनला 2 कंपोनेंट असतात. एक कंपोनेंट सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन, जो वेलॉसिटीची दिशा बदलण्यासाठी कारणीभूत आहे, आणि ऍक्सिलरेशनला आणखीन एक कंपोनेंट असतो टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. सो अशा सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सिलरेशनचे 2 कंपोनेंट्स आहेत, सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल. टँजेन्शियलचं काम आहे वेलॉसिटीची मॅग्निट्यूड बदलणे, सेंट्रिपिटलचं काम आहे वेलॉसिटीची डायरेक्शन बदलणे. जर वेलॉसिटी वाढत असेल तर टँजेन्शियल ऍक्सिलरेशन वेलॉसिटीच्या दिशेत असेल. जर वेलॉसिटी कमी होत असेल तर टँजेन्शियल ऍक्सिलरेशन वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल. मग इथे टोटल ऍक्सिलरेशन, नेट ऍक्सिलरेशन काय? समजून घ्या की हे जे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन आहे आणि टँजेन्शियल ऍक्सिलरेशन आहेत, हे 2 परपेंडिक्युलर कंपोनेंट्स आहेत. अरे हो की नाही? सेंट्रिपिटल इज अलॉंग द रेडियस, टँजेन्शियल इज अलॉंग द टँजेंट. सो रेडियस आणि टँजेंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हा जो नेट ऍक्सिलरेशन येईल, पायथागोरस थेरमने आपण कॅल्क्युलेट करू शकू. हा नेट ऍक्सिलरेशन येईल √ac² प्लस at². कुठल्या दिशेत येईल हा नेट ऍक्सिलरेशन? इन विच डायरेक्शन दिस नेट ऍक्सिलरेशन विल बी? ऑब्झर्व करा, हे जे नेट ऍक्सिलरेशन येणार आहे ते एसी आणि एटीचं वेक्टर ऍडिशन, म्हणजे अशा कुठल्या तरी डायरेक्शन मध्ये. किती अँगल करतंय हे नेट ऍक्सिलरेशन? ए रेडियसशी, अल्फा म्हणूया त्या अँगलला. नेट ऍक्सिलरेशन न ए न एसीशी केलेला अँगल, रेडियसशी केलेला अँगल. इझिली बघा ट्रायंगल मध्ये tan अल्फा इज कमिंग ॲज AT/AC. यस ऑर नो? सो या मदतीनं आपल्याला या नेट ऍक्सिलरेशनची डायरेक्शन सुद्धा ठरवता येईल. एक इझी क्वेश्चन करूयात यावरती. इमॅजिन करा एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि एक कार चालली या सर्क्युलर ट्रॅक वरती, बरोबर आहे. आणि हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे याचा रेडियस आहे 300 मीटर, राईट. ही जी कार चालली आहे या कारचा स्पीड आहे, आत्ताचा स्पीड या मोमेंटचा 108 km/h, आणि हा कॉन्स्टंट नाहीये. तर
तो बदलतोय आणि त्या बदलण्याचा स्पीड आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, कारचा स्पीड बदलतोय 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो क्वेश्चन आहे फाइंड नेट ऍक्सिलरेशन ऑफ कार. बरोबर आहे, कारचा स्पीड किती आहे 108 किलोमीटर पर आवर. किती रेटनं तो बदलतोय? इट इज इन्क्रीजिंग ऍट द रेट 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस ऑर? तर मग कारचं नेट ऍक्सिलरेशन, आता क्वेश्चन वाचून असं वाटू शकतं की अरे स्पीड तर 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर न बदलतोय, म्हणजे ऍक्सिलरेशन दिलंय. बेटा लक्षात घ्या, हा जो मॅग्निट्यूड बदलते स्पीडची, हे जे ऍक्सिलरेशन आहे हे ऍक्सिलरेशन आहे टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. सो इथे टँजेन्शियल ऍक्सिलरेशन दिलंय 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हो की नाही? इथे आपल्याला सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन पण कन्सिडर केलं पाहिजे, कारण कार सर्कलमध्ये फिरते. ऍक्सिलरेशनला 2 कंपोनेंट्स आहेत. एक ज्याने स्पीड वाढतोय 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, प्रॉब्लेमने दिलं होतं. सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन किती असेल? व्ही स्क्वेअर बाय आर. किती व्ही आहे कारचा? 108 किलोमीटर पर आवर. ओके, आता तुम्ही 108 नाही वापरणार, यू आर इंटेलिजंट स्टुडंट, सो यू विल क्विकली कन्वर्ट इट इनटू मीटर पर सेकंड, राईट? 30 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. सो व्ही स्क्वेअर बाय आर विल बी 900, आर इज 300, सो इट विल कम 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस ऑर नो? करेक्ट. सो ऍक्सिलरेशनचे हे 2 कंपोनेंट झाले. नेट ऍक्सिलरेशन किती असेल? नेट ऍक्सिलरेशन विल बी अंडर रूट AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. अरे हो की नाही? सो इट विल बी 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळलंय का? बरोबर आहे. ऍक्सिलरेशनला इथे 2 कंपोनेंट असतील, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन असायलाच पाहिजे, पर्यायच नाही. एग्री ऑर नॉट? सो इथे नेट ऍक्सिलरेशन या दिशेतील 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती अँगल केला या नेट ऍक्सिलरेशननं रेडियसशी? हा अँगल किती? अल्फा. मग सारखं आपण काढू शकतो ट्रायंगल काढून, टॅन अल्फा. बरोबर आहे. अशी ट्रायंगल काढला होता, रिपीट नाही करत. व्हॉट इज टॅन अल्फा? 80 अपॉन AC. सो व्हॉट इज AC? 80. 80 इज 4, AC इज 3. सो अल्फा किती आला? ओळखीचा वाटतोय का? टॅन अल्फा 4/3. अरे हा नेहमीचा ट्रायंगल आपला 3, 4, 5 चा. 3, 4, 5. बरोबर आहे. सगळ्यात लहान जो अँगल असतो 3 समोरचा 37, 4 समोरचा 53. बरोबर आहे. सो टॅन अल्फा, टॅन जर 4/3 आलं, सो हा अँगल येतो अल्फा. हो की नाही? टॅन अल्फा इज कमिंग 4/3. एग्री ऑर नॉट? नीट काढू. बरं काढतो, हरकत नाही. चला, हा होता AC, हा आहे AT आणि हा आहे नेट ऍक्सिलरेशन. बरोबर की नाही? हे आहे 4, हे आहे 3, हे अर्थातच असणार 5. अल्फा अँगल किती असा प्रश्न आहे. बरोबर आहे. सो या 3, 4, 5 मध्ये 3 च्या समोरचा अँगल 37, 4 च्या समोरचा अँगल 53. सो अर्थात हे जे ऍक्सिलरेशन आहे त्याने किती अँगल केलेला आहे रेडियसची सर्कलच्या? 53 डिग्री. राईट? दिस इज द रिक्वायर्ड नेट ऍक्सिलरेशन. बर, शेवटचा पार्ट आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. जसं लिनियर मोशन मध्ये कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन असेल तर आपण हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स लहान वर्गांपासून वापरतोय. V इक्वल टू U प्लस AT, V स्क्वेअर इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS, S इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. अर्थात कधी A ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट असणार ना. सिमिलरली सर्क्युलर मोशन मध्ये जर अँग्युलर ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट असेल, ओके, जर ओमेगा 0 ही इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी असेल, ओमेगा ही अँग्युलर वेलॉसिटी असेल ऍट टाइम t, आणि थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, तर आपल्याला हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स इथेही लिहिता येतील, सिमिलर टू दिस लिनियर मोशन सारखेच. ओके, सो अँग्युलर वेलॉसिटी आफ्टर टाइम t, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस अल्फा t, किंवा ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा
A is replaced by alpha, S is replaced by theta. Linear displacement by angular displacement, right? Similarly, the last one you can easily write. Angular displacement is U should be replaced by omega naught. A should be replaced by alpha t square, right? So we can use these three kinematical equations for motion having constant angular acceleration. बरोबर आहे. हा सगळा पार्ट ने चॅप्टर सुरू होतो रोटेशनल डायनामिक्स, जिथे आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन शिकतो आणि यावरती MST CET मध्ये कायम ऍटलिस्ट एक प्रश्न विचारला जातो.